नमस्कार मंडळी, मी सुमित पटेल. तुमचं सर्वांचं आता कसं वाटतंय या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. तर आपला जो आजचा विषय तो म्हणजे डिजिटल कंटेंट क्रिएटर विषयी, त्या विषयीची आपण संपूर्ण चर्चा वगैरे करणारच आहोत. आणि त्यासोबतच आपल्याला आपले जे गेस्ट लाभले ते म्हणजे नाशिकचे चैते आणि सध्या रील्समध्ये चर्चेत असलेले ध्रुव रोकडे यांच्याशी आज आपण संवाद साधू. तुझं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या पॉडकास्टमध्ये. तर माझा पहिला प्रश्न तुला असा राहील की टेल मी अबाउट युअर सेल्फ. नमस्कार, मी ध्रुव रोकडे. मी एक कॉमेडी कॉन्टेंट क्रिएटर आहे. माझा कॉन्टेंट जो आहे तो बेसिकली शेतकरी, बागायतदार आणि इंजिनिअरिंग ह्या 3 विषयांवर असतो. की दुसरा प्रश्न असा आहे माझा तुला की तुमच्या वणीची स्पेशालिटी असं ऐकलंय. हां. नाही, वणीचं असं आहे की मी इथं प्रॉपर वणीच आहे. आणि स्पेशालिटी म्हणाल किंवा आशीर्वाद म्हणाल तर 100% आई सप्तशृंगीचा. अच्छा. आणि त्याचा एक म्हणजे माझ्या कॉन्टेंटशी रिलेटेबल किस्सा असा आहे की आमचा जो पट्टा आहे वणी, खेडेगाव, पिंपळ, ते द्राक्ष बाग आहे ती मोठ्या प्रमाणात, म्हणजे ऑल ओव्हर निफाड. तर मग लहानपणापासून तेच हॅमर होत गेलं आणि त्याच कॅटेगरीतले त्या पर्सनॅलिटी लोक मी पाहत गेलो. त्यामुळे रिसेंटली आता माझी एक बागायतदार बॉयज ऑन डेट नावाची सिरीज खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो प्रेक्षकांमध्ये. आणि आता आपण वळूया आपल्या विषयाकडे. तर आपला विषय जसा की कंटेंट क्रिएटर इंस्टाग्रामवरील. तर सुरुवातीला कंटेंट क्रिएटर एक्झॅक्ट काय असते, याची थीम वगैरे काय सांगू शकशील तू आमच्या ऑडियन्सला? म्हणजे कसं आहे, एक तर 2 प्रकार, एक रील स्टार, एक कंटेंट क्रिएटर हे सध्या मार्केटमध्ये. तर कंटेंट क्रिएटर म्हणजे थोडक्यात की तुम्ही काहीतरी लिहिताय, तुम्ही तुमच्या डिरेक्शनने ते एक त्याचं चित्रीकरण करताय, उतरवताय. आणि तिसरी मोठी इम्पॉर्टंट गोष्ट असते ती म्हणजे तुमची एडिटिंग. तर ह्या तिन्ही गोष्टी ज्याला जमतात तो कंटेंट क्रिएटर. म्हणजे फार मोठे कंटेंट क्रिएटर असे आहे की मोठे खूप फॉलोअर्स आहे सगळे, पण ते स्वतःची स्क्रिप्ट स्वतः लिहित आहे, स्वतःचं डिरेक्शन स्वतः करताय, स्वतःचं एडिटिंग स्वतः करताय आणि एकदम ते त्यांच्या माइंडमध्ये ते स्वतः त्याच्यात उतरवण्याचा प्रयत्न करतात. तर बेसिकली कॉन्टेंट क्रिएटर हाच आहे की जो स्वतः लिहितो, स्वतः इमॅजिन करतो काय करायचं आणि त्यानंतर स्वतः एडिट करून ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. अरे वा. आणि जेव्हा तू सुरुवात केली त्यावेळेला तुला कसा सपोर्ट होता? फॅमिली असेल किंवा बाकी गोष्टींच्या बाबतीत असेल? नाही, फॅमिलीला तर आधी माहिती नव्हतं ना. मी एकदम टाइमपास म्हणून करायचो खरं तर. खूप एकदम चिल आउट टाइमपास असं मी अचानकच पडलो या क्षेत्रात. आणि फॅमिलीकडून मला असं कधी सपोर्ट मिळाला नाही असं काही झालं नाही. फॅमिलीला आवडायचं की करायचं, ठीक आहे कर, सगळं कर. कसं असतं, फॅमिलीचा एक सिम्पल रूल असतो, शिक्षण सांभाळून करायला, त्यामुळे तुम्ही तिकडे काही करा, फॅमिली कधीच काही बोलत नाही. आणि मी ते फॉलो केलेलं आहे कुठे. त्यामुळे फॅमिलीचा मला कायम सपोर्ट आहे, अजूनही सपोर्ट आहे, आधीही होता, एकदम फर्स्टपासून होता. फॅमिलीने मला कधीच अडवलं नाही गोष्टी करता. आणि जसं रील आपल्या इंस्टाग्राम रिलेटेड बघायचं गेलं तर कंटेंट म्हणजे असं जसं आम्हाला माहिती आहे त्या हिशोबाने की कंटेंट म्हणजे रील असतं, त्या रिलेटेड कॅप्शन असतं, त्यानंतर शूट वगैरे असतं, एडिटिंग असतं. यांचं सर्व कोलॅब करून आपण जे करतो त्यालाच आपण इन शॉर्ट कंटेंट क्रिएशन असं म्हणू शकतो का? हां, बरोबर, तेच. आता ॲक्च्युली सोशल मीडिया मॅनेजमेंटच्या अनुषंगाने बघायला गेलं ते सगळं, नाही तर बाकी तर तुमची कन्सेप्ट मॅटर करते. आता आधी होतं की हॅशटॅग्स वगैरे या गोष्टी फार चालायच्या, पण इंस्टाच्या नवीन अल्गोरिदमनुसार जेवढी पब्लिक तुम्हाला रिॲक्ट करणार, जेवढी पब्लिक तुम्हाला बघण्यात इंटरेस्ट घेतात, टाइम स्पॅन वगैरे कॅल्क्युलेट करून मग रील्सचा व्ह्यूज वाढतात, रील्सचे जो व्हिडिओ अपलोड करतात. मग त्यामुळे सध्याच्या कंडिशनला मोस्ट ऑफ द फोकस कॉन्टेंट क्रिएटरचा त्यांच्या कन्सेप्टवर असतो की ती किती प्रमाणात रिलेटेबल वाटते पब्लिकला, किंवा ते कॅरेक्टर त्यांनी जे डेव्हलप केले ते किती प्रमाणात पब्लिकला आवडते. मग ते तीच गोष्ट पुश करत मग त्यांचे व्ह्यूज, त्यांचे फॉलोअर्स हळूहळू गेन होतात. महत्वाचं असं की या क्षेत्रामध्ये तुझं म्हणजे असं जसं तू सांगितलं आता की जस्ट टाइमपास करत होतो म्हणून येत गेलो असं काय, तर याच्याविषयी काही पुढचा काय करिअर करायचं ऑप्शन, यातच करायचं की काही वेगळं करायचं असं काही ठरवलंय? ॲक्च्युली आलो तर टाइमपास म्हणून होतो, पण मग त्यानंतर अनएक्सपेक्टेड गोष्टी झाल्या आयुष्यात की जसं की निलेश साबळे सरांना भेटणं, अजून बऱ्याचशा अशा कलाकारांना भेटलो मी, भरत जाधव सर. ते लहानपणी आपण म्हणतो ना चाइल्डहुड हिरो होते, त्यांना टीव्हीतच पाहत होतो आणि आयुष्यात इमॅजिन पण केलं नसेल की यांना भेटायला मिळेल, आणि ते पण ह्या माध्यमातून की ॲज अ कलाकार एका मोठ्या कलाकाराला भेटणं. आता तसं पाहायला गेलं तर फार छोटी लेवल आहे एक कॉन्टेंट क्रिएटर म्हणजे, पण एवढ्या मोठ्या कलाकारांना भेटणं एक तर स्वप्नाप्रमाणे असतं. आणि कसं आहे की कुठे ना कुठे हे स्वप्न पुरे होत आहे. आणि चांगलं आहे, सोशल मीडिया एक खूप चांगलं माध्यम आहे तुमच्या अर्निंगसाठी, तुमच्या एक व्हॅल्यूसाठी, एक समाजाची व्हॅल्यू भेटते तुम्हाला. तर तुम्ही एक चांगले कॉन्टेंट क्रिएटर असाल ते खूप छान आहे. आणि जो मान भेटतो, सन्मान भेटतो, त्यामुळे इच्छा तर आहे की नक्कीच हे फील्ड कंटिन्यू करायचं आणि या फील्डमध्ये अजून काय मोठं करता येईल, अजून काय प्रेक्षकांना चांगलं देण्याचा प्रयत्न करायचा. सध्या जी बागायतदारची सिरीज ते आता आपण सर्वांना माहितीच आहे कशी झालेली. तर त्या व्यतिरिक्त अजून काही नवीन प्लॅन, काही दुसरं नवीन करण्याचा विचार? हा, माझे म्हणजे 2 कॉन्टेंट खूप चालतात, बिकॉज माझा जो ऑडियन्स आहे तो त्या रिलेटेड आहे.
एक तर तो बागायतदारवाला ऑडियन्स माझ्याकडे खूप सारा आणि खूप प्रेमळ लोक असतात ते शेतकरी. दुसरा ऑडियन्स माझा इंजिनिअरिंग, जेव्हा कारण मी स्वतः एक इंजिनियर आहे, त्यामुळे इंजिनिअरिंगचा पण ऑडियन्स चांगला आहे आणि तो पण त्या संदर्भात मी जेव्हा काही कॉन्टेंट अपलोड करतो त्याला पण खूप चांगला प्रतिसाद देतो. कारण इंजिनियर भाई क्रेझी असतात, डायरेक्ट इंजिनियर म्हणजे विषय गंभीर आहे. मग एक इंजिनियर आणि एक बागायतदार या अशा दोन फील्डमध्ये मी कॉन्टेंट करत असतो काय. नक्कीच आम्हाला तर माहितीच आहे तू बऱ्यापैकी आणि छानही करतोयस तू सध्या तरी. आणि आणखी एक असं मला विचारायला आवडेल की आता समजा एक सोशल लाईफ आहे, आता आपण एवढं मोठं तुझे एवढे ऑलरेडी फॉलोअर्स वगैरे गेनिंग आहे, नाशिकमध्ये चैता झालाय, सर्वांना आवडायला लागले, तर एक असं दोन्ही नाही का आपली पर्सनल लाईफ असते, सोशल मीडियाची लाईफ असते, त्यानंतर आपलं काही पर्सनल इश्यू वगैरे असतील, ते कसं मॅनेज करतो तू? तसं आपलं काय असं पर्सनल लाईफ वगैरे काही नाही भाई एवढं. म्हणजे तो रिव्हील करते basically असं. Okay. ते पण ते मनावर घेतलं पाहिजे प्रेक्षकांनी. तर मग काही नाही, कसं आहे माझं आधीपासून मला माझ्या कॉन्टेंट क्रिएशन मध्ये मित्रांचा सपोर्ट फार. माझे मित्रच माझी पर्सनल लाईफ, त्यांच्यासोबत राहतो, त्यांच्यासोबत सगळं. इकडे बॅचलर असतो आम्ही नाशिकमध्ये, प्रॉपर तवनीच आहे, तेच सगळी पर्सनल लाईफ. आणि या सगळ्या म्हणजे मजा मस्तीतच आहे सगळं होतं. मजा मस्तीतच शूट पण होतं, मजा मस्तीत अपलोड पण होतं. प्रत्येक शूटला माझे मित्र माझ्यासोबत असतात, त्यांच्यामुळे मी आज जे काही आहे मी त्यांच्यामुळे. त्यामुळे असं काही नाही पर्सनल लाईफ. बाकी पर्सनल लाईफ तर काय आपली घरची असते, फॅमिली मस्त पैकी भाई. आपला रोज एक कॉल असतो घरी, आठवड्यातून चक्कर असतो घरी, सगळं बॅलन्स आहे एकदम निवांत चालतं. आता सर्व धावपळीमध्ये आता तुझा कंटेंट प्लॅन करायचा असेल, त्यासोबत तुझं कॉलेज मॅनेज करायचं असेल, ते कसं करतो तू? ते कसं आहे, आता केलं तर होतं, नाही केलं तर काहीच होतं. मग आता आहे जबाबदारी, आहे कॉलेजची जबाबदारी, कंटेंटची जबाबदारी, पण मग होतो टाइम मॅनेज. आपण केलं ना, कुठल्या गोष्टी इंटरेस्ट असला ना, आरामात टाइम मॅनेज होतो. आणि या गोष्टी कशा आहे की क्रिएटरशिप झालं ना, हे पॅशनेटेड गोष्टी. म्हणजे आपण म्हणतो ना की एक मन रमवण्यासाठी, मनाचा विरंगुळा म्हणून आपण ती गोष्ट करतो, तशी त्या टाईपची गोष्ट आहे. त्यामुळे मला असं याचं कधी बर्डन नाही की मला हा व्हिडिओ टाकायचा. आणि आपलं कसं मी टेन्शन घेत नाही फार. मला वाटलं मी आज बनवलं, मला नाही वाटलं मी आज नाही बनवलं, माझं असं असतं. म्हणून कॉलेज लाईफ हे बॅलन्स होते. कधी कधी जास्तच एक्स्ट्रीम असलं, एखाद्या जवळ इव्हेंटच आहे आणि त्यावेळी शूट करणं गरजेचंच आहे, मग त्यावेळी कुठेतरी कॉलेजला दांडीवरून मध्ये करता येतं. आणि मला एक सांगायला आवडेल की सध्या ध्रुवचा आता सध्या ट्रेंड बऱ्यापैकी चालत होते, तर त्यासोबत त्याची एक रील होती, ती जवळपास 51.7 मिलियन तिचे व्ह्यू गेलेले. हा. त्याची रिएक्शन कशी होती तुझे? ऍक्च्युली ते कसं होतं म्हणजे त्याला व्ह्यूज गेले 51.7 मिलियन, पण ते एक ट्रेंडिंग कॉन्टेंट चालू होता, त्याच्यात 1 सेकंडपेक्षा आतली रील. आणि त्यात असं असतं की तुम्ही ती रीलचं कॅप्शन वाचता वाचता ती रील 10 वेळा ऑलरेडी प्ले होतात. आणि इंस्टाग्रामचं एक अल्गोरिदम की रीलचा तो टाइम ऑडियन्स तुमच्या एक ऑडियन्स म्हणजे एक कार्यकर्ता तुमच्या रील बघण्यात जेवढा टाइम स्पेंड करतोय, असे मल्टिपल जे ऑडियन्स आहे तुमचे, ते जेवढा टाइम स्पेंड करत आहे तर टाइम जर जास्त असला ती रील व्हायरल झाली. मग ते अल्गोरिदममुळे व्हायरल गेलं. आणि अगदी माझ्याच नाही, जेवढ्या क्रिएटर्सनी त्या 1 सेकंदापेक्षा कमीच्या रील बनवल्या, सगळ्यांच्याच व्हायरल गेलं. बरोबर. आणखी आम्हाला हे पण सांगशील की आता आपण जे अल्गोरिदम विषयी बोललो, तर तो नेहमी चेंज होत असतो, तर त्याविषयी पण तुला रेग्युलर अपडेट ठेवावं लागत असतील. आणि अपडेट ठेवल्यानंतर काही वेळेला जर काही नाही का आपलं प्लॅनिंगनुसार नाही जात काही गोष्टी, तर त्यावेळेला ते कसं हँडल करतो तू ती सिच्युएशन? खरं तर मी ऍक्च्युली एक डिजिटल मार्केट आहे, सोशल मीडिया मार्केट आहे, पण मी माझ्या पर्सनल अकाउंटसाठी कुठलाच अल्गोरिदम फॉलो करत नाही. म्हणजे मी एवढा विचार नाही करत पर्सनल अकाउंटसाठी. मी फक्त 2 गोष्टी फॉलो करतो. एक म्हणजे जो टायमिंग आहे माझा संध्याकाळी 6 वाजेला ऑडियन्स खूप चांगला ऍक्टिव्ह असतो, मग मी त्यावेळी पोस्ट करतो. आणि दुसरी गोष्ट की थोडं कॅप्शन्स, कलर कॉम्बिनेशन, एडिटिंगमध्ये थोडं कलर ग्रेडिंग वगैरे, तर यात मी जास्त बिलीव्ह करतो. आणि माझा मेन उद्देश असतो की माझा कॉन्टेंट किती चांगला आहे. आणि कॉन्टेंटमध्ये जर दम असेल, कॉन्टेंटच्या कन्सेप्टमध्ये दम असेल, तो व्हायरल 100% होतो, बिकॉज तो रिलेटेबल वाटतो सगळं. मग मी एवढं असं बघत नाही की हा अल्गोरिदममध्ये हा चेंज आला, तो चेंज आला. आता ते कसं असतं, टेक्निकल जो कॉन्टेंट असतो त्यात त्या गोष्टी व्हायरल असतात, पण कॉमेडी कॉन्टेंटचा सीनच वेगळा आहे. कॉमेडी कॉन्टेंट जेव्हा शेअर होणार तेव्हा तो रिलेटेबल असेल. मग सगळ्या क्रिएटरचा तोच मोटिव्ह असतो की आपण रिलेटेबल कॉन्टेंट बनवूया, तो ऑटोमॅटिक व्हायरल. बरोबर. आणि आपलं स्कीम वाटप संघटना, हे कधी तू प्लॅन केलेलं की आपण काहीतरी युनिक करूया म्हणून एक आणू असं मार्केटमध्ये? स्कीमा वाटप संघटनाचा म्हणजे मुद्दा असा आहे की ते मित्रांमधला शब्द आहे, स्कीमा वाटप. आणि लहानपणी आम्ही शाळेतही बोलायचो असं, स्कीमा वाटप संघटनेचे अध्यक्ष वगैरे वगैरे. ते मुली असायच्या ते काय असतं, झेंड्यांचे पैसे वगैरे मागून, ते शक्यतो त्या मुलींना उद्देशून बोलायचे स्कीमा वाटप संघटना. आणि मग तो कुठेतरी ते लहानपणचे शब्द, जे क्यूट शब्द होते, भारी शब्द होते, असे भारी वाटत जरा ऐकलं क्वालिटी, तर मग ते शब्द कुठे ना कुठे मी यूज करतो. स्कीमा वाटप संघटना झाले, लेवल झाले, हे ऍक्च्युली आमचे रेग्युलर यूज मधले शब्द आहे. पण ते आता कुठे ना कुठे सोशल मीडियामुळे ते थोडंसं असं वाटतं की हा स्पेशली बोलतो, तसं काही नाही, माझे मित्र तसे बोलतो म्हणून आम्ही सगळे तसे बोलतो. आमच्या ऑडियन्सला सांगायला आवडेल
की ध्रुवने नवीन स्टार्टअप केलंय डिअर ड्रीम्स डिजिटल, ज्यामध्ये तो बऱ्याचशा सर्व्हिस देतो. त्याविषयी आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया. हा ऍक्च्युली नवीन नाही म्हणता येणार ना, मी 10th नंतर स्टार्ट केलं क्रिएटरशिपमध्ये. मी आत्ता बोलतो 10वी नंतरच मी हे चालू केलं होतं. ॲज अ फ्रीलान्सर मी वर्क केलं, बऱ्याचशा ब्रँडसोबत वर्क केलं आणि आता कुठे ना कुठे एक्सपोजर मिळतंय. आणि क्रिएटरशिपमध्ये पडल्यानंतर कॉन्टेंट क्रिएटर बनल्यानंतर अजून ब्रँड जवळ येतात स्वतः प्रमोशनसाठी का होतं, त्यांना एक कन्व्हर्जन पण मिळतं आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे सगळ्याच बाजूने. आणि माझा इन्फ्लुएन्सर असण्याचा जास्त फायदा होतो मला माझ्या बिझनेससाठी. मग त्यामुळे आता प्रॉपर सगळं प्रोफेशनल ऑफिस अँड ऑल मग आम्ही सेटअप केलं. ओके. एक साधारणपणे नाही का, आता तुझी जसं तू आमच्याची लाईफ वगैरे तुझं पर्सनल लाईफ सर्व काही शेअर करतो, तर एक अजून माझा असा प्रश्न की पुढे आता इन फ्युचरमध्ये फिल्म वगैरेमध्ये किंवा थिएटर करण्यामध्ये तुझा काही रस, तिकडे काही जाण्याचा विचार वगैरे आणतात? हो आहे, मला आवड, थिएटरची आवड आहे, मला फिल्मची पण आवड आहे. मला सिरियलसाठी पण आले होते ऑप्शन, फिल्मसाठी पण मागे दिली होती 1-2दा ऑडिशन. ॲक्च्युली त्यांचा कॉलही आला, पण एक्झॅक्टली ते पेपर्सचा टायमिंग आणि फार मोठ्या लेवललाही नव्हती फिल्म की ज्यासाठी मी एकदमच पेपर वगैरे सोडून जाऊ शकेल आणि मला परमिशनही भेटेल. तर माझे डिसिजन्स जनरली मीच घेतो स्वतः, तर मला नाही वाटलं त्यावेळी डिसिजन घेणं, त्यामुळे मी नाही घेतलं. पण आवड आहे मला फिल्ममध्ये पण काम करण्याची, थिएटरमध्ये पण काम करण्याची. इन फ्युचर येतीच कुठली अपॉर्च्युनिटी तर नक्कीच. आणि मला असं विचारायचं आहे तुला की आता तुझी सध्या पाटील कुठली तरी सिरीज बघितली मी, आमची टीम आहे त्यांनी रिसर्च केलं त्याविषयी आणि आम्हाला माहिती पडलं त्याचा काय एक्झॅक्ट रोल आहे? हा, बागायतदार बॉईज ऑन डेट ही एक सिरीज चालली आहे. ॲक्च्युली कसं आहे, माझा उद्देश त्या सिरीज मागा हा आहे की जेव्हा मी असंच एकदा मित्राच्या मळ्यात गेलो आणि टाकली सहज असेच व्हिडिओ बनवून टाकले आम्ही टाइमपास नाही, पण माझ्या व्हिडिओला चांगले 1 मिलियन वगैरे व्ह्यूज गेले. आणि त्यानंतर मला डीएम्स आले खूप की अरे यार, द्राक्ष बागायतीवर आत्तापर्यंत कोणी कॉन्टेंटच बनवला नव्हता. बनवला होता बऱ्यापैकी आहेत, काही बनवतात, पण तो असा नव्हता की फनी वेने तुम्ही मांडलं असं आणि एकदमच मुलांच्या वेळी मांडलं. आता शेतकरी माणसं कशी असतात सगळ्यांना माहिती, शेतकऱ्यांची मुलं कशी असतात ते माहिती नाही. मग त्यानंतर हळूहळू 1-2 व्हिडिओ मी टाकले जस्ट की चला व्ह्यूज भेटतात. नंतर माझी एक गोष्ट अशी लक्षात आली की शेतकऱ्यांची जी मुलं आहे आता, आणि शेतकरीचं म्हणतो आपण आता, गावाकडे नाशिक सारख्या शहरात विषय वेगळा आहे, पण पुणे मुंबई साईडला तुम्ही जाणार जेव्हा कुठेतरी म्हणाल की माझे वडील शेतकरी, तर पहिला जो थॉट येतो, पहिला जो विचार येतो ना समोरच्या डोक्यात, त्याला आणि हा मग गरीब. आणि ऍक्च्युली शेतकरी गरीब नाही एवढे आहे, शेतकऱ्यांची पण परिस्थिती काहींची वाईट, काहींची खूप चांगली. आणि ही चांगली परिस्थिती दाखवणं का गरजेचं आहे, कारण शेतकऱ्यांची जी मुलं आहे तर त्यांच्यात प्रमाण खूप वाढत चाललंय की ते शेती सोडून दुसऱ्या गोष्टींकडे वळत आहे, शेती विकताय. पण असं नाही केलं पाहिजे. आणि शेतकऱ्यांच्या मुलांचं पण स्वॅग आहे, शेती पण एक फार मोठं साधन आहे अर्निंगचं तुमच्या, त्याच्यातून फार पैसा मिळतो. आणि ह्या गोष्टी कुठे ना कुठे समाजापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. आणि दुसरा मुद्दा माझा असा होता की शेतकऱ्यांचे विचार काय, शेतकऱ्यांच्या घरातले विचार काय, शेतकऱ्यांच्या मुलांचे विचार काय, आणि गावाकडचे जे मुलं असतात त्यांचे विचार काय, त्या विचारांची शुद्धता मला कुठे ना कुठे मांडायची होती. मग त्यामुळे मी या सिरीजमधून जसं मला म्हणता येईल तसा मी प्रयत्न करतोय की तुम्ही अर्बन लाईफस्टाईल तर जगा, काही प्रॉब्लेम नाही, पण जी आपली माती, जी आपली शेती, त्याच्याशी किती तुम्ही लॉयल राहिलं पाहिजे. जर तुमची वडिलोपार्जित शेती, तर तुम्ही ती डेव्हलप करून खूप सारा पैसा ऑलरेडी कमवताय, लोकांनी करू शकतो. हा, आता काही जनता आहे जी करते, पण काही जनता आहे जी वाहवत चालली फ्लोर, की अर्बन लाईफस्टाईलला कुठे ना कुठे ते आत्मसात करताय आणि शेतीकडे ध्यान देत नाहीये. त्यामुळे असं वाटतं की कुठे ना कुठे थांबलं पाहिजे आणि लोकांना कळलंही पाहिजे की शेतकरी म्हणजे विषय गंभीर म्हणजे. अरे वा. आणि आता जसं तू कंटेंट क्रिएटर बऱ्यापैकी फेमस झालाय, रील्स वगैरे चालतायत वगैरे, त्या दरम्यान तुझं पुणे झालं नंतर पुणे मुंबई सारख्या शहरात तुझं जाणं येणं असेल, तर स्पेसिफिक मला असं विचारायचं तुला, आपल्या नाशिकविषयी तुझं काय, नाशिकविषयी तू काय म्हणशील तुझं? हे खरं सांगायला गेलं, नाशिक म्हणजे रिटायरमेंट लाईफ, नाशिक सारखं सुख तुम्हाला कुठंच मिळणार. मी पुणे जाऊन आलो, मुंबई जाऊन आलो, मी सगळ्या सिटीज पाहिलं महाराष्ट्रातल्या, आउट ऑफ महाराष्ट्र, पण जे नाशिकचं वातावरण ते कुठंच नाही. कारण सेम कसं नाशिकमध्ये तुम्हाला सगळी लाईफस्टाईल मिळते, अर्बन पण आहे, सगळ्या सुख सोयी पण आहे, सगळ्या सुविधा आहे नाशिकमध्ये. आणि मेन म्हणजे नाशिकमध्ये खूप जागा आहे आणि खूप मस्त वातावरण. नाशिकच्या तुम्ही चारी बाजूला पाहाल तर चारी बाजूला स्पॉट आहेच, तिथे तुम्ही जर गेल्यानंतर तुम्हाला निवांत वाटणार आहे. सगळे नेचर स्पॉट आहे, त्र्यंबक झालं, पांडवलिनी झालं, आपलं बरेचसे सोमेश्वर, नवशा गणपती, नावं घेतले तर मग पॉडकास्ट 2 तासाचं किंवा 1 दिवसही लागू शकतो, एवढे तर फिरण्यासारखे आहे नाशिकमध्ये. आणि नाशिक खूप छान आहे, खूप छान वातावरण नाशिकचं असं आहे. नाशिकच्या माणसं नाशिकमध्ये लवकर निघू शकतात, मुंबईचे निघतात, पुण्याचे निघतात, नाशिकचे लवकर निघतच नाही.
आणि एक असं ऑब्झर्वेशन आहे, एक ऑब्झर्वेशन मध्ये आलंय, खूप सारे असे मोठे मोठे डायरेक्टर्स आहेत बॉलिवूडचे किंवा मराठी इंडस्ट्रीचे, की ज्यांचं काम तर पुणे मुंबईत चालतं, पण ते नाशिकमध्ये राहत आहे. आणि नाशिक जनतेला माहिती पण नाही की एवढे मोठे मोठे व्यक्ती नाशिकमध्ये राहतात, बिकॉज इथलं वातावरण पोल्युशनच नाही ना, बरोबर. त्याच्यामुळे नाशिक इज बेस्ट. नाशिक खरोखरच बेस्ट आहे, म्हणजे कुठल्याही गोष्टीत असो. जसं आता आपण जर स्पेसिफिक शेतकऱ्यांचं घेतलं तर मार्केट यार्ड पासून आपल्या काय म्हणतात वेदर पासून जास्त पॉल्युशन वगैरे नाही, जास्त गर्दी नाही, गर्दी गजबजलेली नाही, नाही, relax. एकदम निवांतचं शहर. नाशिक खरंच मलाही इथं राहण्यासाठी आवडतंच. नाशिक म्हणजे एकदम डायरेक्ट विषय कम्प्लीट वालीच. बरोबर. आणि एक असं नाही का, आता एक फेमस पर्सनॅलिटी जेव्हा तू बाहेर वगैरे जातो, तुझे काही जे फॅन फॉलोईंग असेल त्यांना एक भेटताना म्हणा किंवा एखाद्या शोला वगैरे जाताना तू स्वतः कसं फील करतोस म्हणजे? ऍक्च्युली फेमस म्हणतात तुम्ही, पण एवढे फेमस नाही भाई आपण, अजून तर खूप छोट्या लेवल नाही, आणि खरंच खूप छोट्या लेवल नाही, फेमस वगैरे नाही म्हणताय. आपलं नाशिक पण कसं असतं, हा पण कसं असतं, जे मुलं रिलेट करतात ना, तर ते भेटतात आणि कुठे शोला वगैरे गेले, इव्हेंटला गेले, ते येतात स्वतः फोटोज काढतात सोबत आणि सांगतात अरे तुझा हा व्हिडिओ खूप छान होता. अगदी असं असतं की व्हिडिओ टाकला तर मला लक्षात नसतो मी असा काही व्हिडिओ टाकला होता नंतर, पण त्यांच्या लक्षात असतं की आम्ही तुझा हा व्हिडिओ पाहिला होता. मग ते खूप छान वाटते की अरे माझ्या लक्षात नाही पण त्यांच्या लक्षात आहे, म्हणजे आपण कुठे ना कुठे चांगला कॉन्टेंट बनवतोय आणि त्यांच्या लक्षात राहतो, त्यांना आवडतो. रिएक्शन्स पाहिला मस्त वाटतं. मेन रिएक्शन्स तर मी तर म्हणेल की जे एजेड पब्लिक, वयस्कर 35च्या पुढे, 35-40च्या पुढे, हे लोक जेव्हा भेटून सांगतात ना कॉन्टेंट मध्ये, तेव्हा खूप चांगलं वाटतं. युथ तर बघतोच कॉन्टेंट, पण ही मंडळी ऑलरेडी कमी आहे सोशल मीडिया, आणि ही मंडळी जर सोशल मीडियावरून आपला कॉन्टेंट बघत असेल तर मग कुठे ना कुठे आपण चांगल्या डायरेक्शनला चाललोय समजायला हरकत नाही. बरोबर. असं तुझ्या लाईफ मधला एखादा फनी मोमेंटचा किस्सा असेल किंवा एक तुला मोटिवेट करणारा असा काही किस्सा घडलाय का तुझ्यासोबत कॉन्टेंट क्रिएशन, हा इथे आल्यानंतर असं काही? हा आता किस्से तर बरेच घडतच असतात, चालूच असतात ते किस्से वगैरे. हा असे फॅन मोमेंट, ठीक आहे फॅन मोमेंट नाही, पण मग एका मुलीने ओळखलं होतं मला एकदम स्टार्टिंगला, माझे फॉलोअर्स 3,000 असतील तेव्हा, तर खूप गर्दी होती, त्र्यंबकला झालं होतं, त्र्यंबकेश्वर, आणि मी बसमध्ये चढलो होतं गर्दीत, लोटून बिटून चढलो जसं जनरली आपण चढतो. तर त्या मुलीने माझी बॅग धरली, हा परत खाली ओढला असं खाली ओढला, आणि तिने असं फोन काढला वरती. मला वाटलं माझ्याकडून काय धक्का बिक्का लागला का, चूक झाली काय झाली. मी सॉरी बोलणार तेवढं तिने माझी रील मला टाकली, हा तूच ना म्हणजे, म्हटलं हा मीच, अरे मी तुझ्या रील बघते म्हणजे. अरे वा. मग तो एकदमच म्हणजे त्या काही सेकंदामध्ये 3-4 फिलिंग एकत्र आल्या. पहिलं तर घाबरलो खूप म्हटलं आता बसली आहे कधी, मुलींचा आवड काम असतं बाबा. आणि दुसरी म्हणजे नंतर आनंद आला सांगितल्यावर, आणि तिसरी रिएक्शन काय कळलं नाही. पहिली मोमेंट बरोबर. काय काय बोलणार म्हटलं हा मीच आहो. बरोबर. आणि माझं असं आहे किती लहान असं मी आहो घालतो, असं कोणी विचारलं का कळत नाही काय करावं. बरोबर. तेवढंच तू प्रेमळपणे आम्हालाही माहिती आहे, आता तुझ्याशी बोलण्यातून झलकतच येतो किती प्रेमळ आहे. म्हणजे मला तर असा अनुभव येतोय की तू इझिली आपल्या लोकांना असं नाही का जवळचं करून देतोस. हे कुठून आणतोस असं सर्व काही, एवढं एनर्जेटिक, एवढं कामं वगैरे करायची, शूटला जायचं, एवढं सगळं कसं काय करतो तू? ते कसं असतं ना माहिती, गावाकडचं म्हटलं का ते कुठे ना कुठे येऊन जातं थोडं. गावाकडची मंडळी अशी राहते, रिलॅक्स राहते, मी एकटाच नाही. आता सगळे जण गावाकडचे कुठले जण, तुम्ही गावाकडचे असाल, तुम्ही इथेच असाल, काही विषय. आणि मग ते त्या मंडळीत असतंच ते ऑलरेडी बोलून चालून व्यवस्थित एक्स्ट्रोवर्ट पर्सनॅलिटी, असं इंट्रोवर्ट काही नसतं. जसं फॅन मोमेंट्स ही वेगळी झाली आपले इथले शहरातले वेगळे. जसं तू गावी जातोस, गावी गेल्यानंतर तुझे आजूबाजूचे गावातले लोक असतील किंवा तिथले तुझे आजूबाजूचे गावातील तुझ्या प्रॉपर ते तुला बऱ्यापैकी ओळखतात, त्या लोकांची कशी रिएक्शन असतात, त्या लोकांना तू जाऊन पर्सनली कसा भेटतो वगैरे? ऍक्च्युली म्हणजे माझं जे म्हणजे मी जो पहिले ते दहावी होतो, मी खूप अभ्यासू मुलगा होतो खरं बघायला गेलं तर. मी फार तर फार असं सोशल लाईफमध्ये नव्हतं, मी सोशल मीडियावरच नव्हतो फिरत. तर मग त्याच्यामुळे ते गावात आहे माझा नंबर वगैरे यायचं जरा शाळेत वगैरे, आणि ते गावात व्हायचं चर्चा. त्यामुळे गावात तर असं होतं की अरे हा एकदम पुस्तकी किडा मुलगा, आणि मी अचानक त्याच्यात पडलो. त्याच्यामुळे ते असं कुठे ना कुठे, पण स्टार्टिंगला थोडं वाईब आलं होतं सगळं, पण नंतर म्हणजे आता गावकऱ्यांचा खूप मस्त सपोर्ट आहे मला, खूप छान सपोर्ट आहे, खूप चांगले रिॲक्ट करतात. ते गावात गेल्यानंतर सांगतात अरे मस्त बनवतो, खूप चांगलं असतं, खूप छान असतं. आणि माझं एवढं झालं की मला मोटिवेशन भेटत गेलं, मला डिमोटिवेट कधी कोणी केलं, सगळे मोटिवेटच करत गेले, घरचे असो, गावातले असो, मित्र असो. मग त्यामुळे कुठे ना कुठं गावकऱ्यांचा पण खूप छान सपोर्ट, ते पण व्हिडिओ लाईक करतात, शेअर करतात, तिथूनच आपले व्ह्यूज वाढतात. हे सर्व करत असताना एखाद्या वेळेस तू खूप लो फील करतो, काही बर्डन वगैरे आलं, तर ते रिलीव्ह करण्यासाठी आणि त्या सर्वातून तू बाहेर येण्यासाठी पर्सनली काय करत असतो? कुठे असं जातो वगैरे, किंवा तुझ्या फ्रेंड्सला, जसं आपण फ्रेंड्समध्ये टाइम स्पेंड केल्यानंतर आपला जो काय असतो, आपण लो स्टेजला असतो ती निघूनच जाते,
बट जर पर्सनली तुझ्यावर काही बर्डन आहे मेंटली असेल वगैरे फिजिकली, त्यावेळेस तू काय करतोस? कसं आहे, माझी एक हॉबी आहे, मला मंदिरात जायला खूप आवडते आणि मी जातोच मंदिरात, रोज जातो. आणि कधीही लो फील केलं तर मग एक शांत कुठेतरी मस्त मंदिरात जाऊन बसायचं एकटंच रिलॅक्स मध्ये, सगळं क्लिअर होतं आणि भारी वाटायला लागतं. आणि बाकी नंतर मग मित्रमंडळी असते, आणि कसा बॅचलर आणि त्यात मित्रमंडळी म्हणजे आम्ही अगदी लहान गट मोठ्या गट पासून एकत्र येत, आता इंजिनिअरिंग पर्यंत एकत्रच आहे, B11 पर्यंत पण आमचे एकत्र झाले. तर त्यामुळे एखादा चेहरा थोडा तरी डाऊन असला तरी 4 जण येऊन विचारतं काय झालं काय झालं, असंच आहे. त्यामुळे मग ते कुठे ना कुठे बॅलन्स होतं. बरोबर. रोज सोडून आता ऍक्टिंग वगैरे तुला आवडते जसं तू सांगितलं, तर एक तुझं पण असेल ना, मला हा हिरोईन खूप आवडते लहानपणापासून असेल, किंवा आता मध्यंतरी ऍक्टिंग विषयी आवडायला लागली असेल, असं कोण आहे तुझा फेवरेट ऍक्टर? आता फेवरेट ऍक्टर आहे मकरंद अनासपुरे. जे मला खूप आवडतात आणि आयुष्यात इच्छा आहे की त्यांना भेटायचं आहे. एकदा त्यांना भेटलं तर मी असं समजेल की मी मिळवलं सगळं कॉन्टेंट क्रिएशन मध्ये. मग त्याच्यापुढे काही नाही झालं तरी चाललं, पण त्यांना भेटायचं आहे. आणि ते खूप आवडतं ऍक्टर आहे माझं. त्यांचा प्रत्येक पिक्चर पाहिलेला आहे, प्रत्येक डायलॉग आवडतो, डायलॉग बोलतो पण आम्ही रूम मध्ये बरोबर. मजा आहे, भारी. मकरंद अनासपुरेंना भेटायला आवडेल, ते खूप आवडतात. नक्कीच नक्कीच भेटशील तू. आणि आता जे आपले नवीन ऑडियन्स येते ज्या क्षेत्रामध्ये, सोशल मीडियाच्या क्षेत्रामध्ये, जे नवीन कंटेंट क्रिएटर बनू बघतायत, किंवा त्यांचं असेल जसं तू इनडायरेक्टली आला, तू काही फिक्स नव्हतं केलं तरी सुद्धा आला, जर असे तुझे आपले जे नवीन ऑडियन्स आहे जे या क्षेत्रात येऊ इच्छिते, त्यांना काय मार्गदर्शन करशील? आता कसं आहे, नवीन ऑडियन्सला मार्गदर्शन करणं म्हणजे आता मीच मार्गदर्शनाच्या स्टेजला आहे. मी एवढा फार मोठा क्रिएटर नाही बघायला गेलं तर, आणि खूप नॉमिनल आहे माझं आता जे आहेत. पण एक सांगायला आवडेल मला की कसं असतं, मुलगा म्हटलं तर जबाबदारी असते. त्याच्यामुळे स्पेशली मुलांना मी सांगेन की ठीक आहे, तुम्हाला थोडंफार तर सक्सेस मिळालं कॉन्टेंट क्रिएशनमध्ये, तर त्याच्यावर वाहवत जाऊ नका आणि एकदमच एज्युकेशन सोडू नका. तुमचं एज्युकेशन खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि असं खूप झालंय की खूप कंटेंट क्रिएटर्सने एज्युकेशन सोडून गेलं त्यांचं. ठीक आहे, त्यावेळी काही खूप सक्सेसफुल झाले, पण ज्यांचं सक्सेस थोडंसं लांबवलं जातं त्यांची कुठे ना कुठे वाट लागते. त्याच्यामुळे स्वतःचे मार्ग कधी अवघड करायचे नाही, गोष्टी पॅरलल ठेवायच्या, सगळं चालू द्यायचं निवांत. आणि काही टिप्स वगैरे ज्या तू सुद्धा फॉलो करतो तुझ्या रेग्युलर लाईफमध्ये, अशा काही द्यायच्या? रीलसाठी हां, रीलसाठी टिप्सचं म्हणाल तर स्पेशली तुम्हाला जर स्टार्टिंगला कॉन्टेंट तुमचं व्हायरल करायचं असेल तर 2 गोष्टींवर फोकस करा. एक, तुम्ही राहताय ते शहर, मग नाशिक असो, पुणे असो, मुंबई असो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिलेटेबल वाटलं पाहिजे, पब्लिकला रिलेटेबल झालं पाहिजे. कसं असतं, ॲज अ न्यू क्रिएटर पब्लिकला नवीन काहीतरी कॉन्टेंट पाहायला आवडत नाही, बिकॉज तो कॉन्टेंट शेअरेबल होत नाही. मग तुम्ही ते रिलेटेबल बनवाल, रिलेटेबल राहाल तर मग ते कुठे ना कुठे बेस्ट राहील आणि त्याला व्ह्यूज जास्त जातात. आणि पर्सनल लाईफ म्हणाल तर मग निवांत राहा, बस काय सांगा. नक्कीच तुझे जे पर्सनल लाईफ असेल, किंवा एक तुझ्या टिप्स दिल्या, तुझे मार्गदर्शन केले आहेत ना, नक्कीच आमची ऑडियन्स काही ना काही घेईल आणि पुढे काहीतरी अचीव करण्याचा प्रयत्न करेल. आणि तू एकदम अमूल्य वेळ आम्हाला दिला त्यासाठी आम्ही तुझे खूप खूप आभार मानतो. थँक्यू. धन्यवाद.